नमस्कार फ्रेंड्स, मी रुपाली। आज आपण शोल्डर का पडतात किंवा शोल्डर आपले कसे पडणार नाहीत, आपण काय प्रिकॉशन घेतल्यानंतर कोणत्या प्रकारच्या चेंजेस केल्यानंतर शोल्डर पडणार नाहीत हे मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि जर अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका। सो चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हे मी बेसिक ड्राफ्टिंग करून घेत आहे। डीप नेक बॅक साईडचं डीप नेक आहे बॅक साईड। हे जे मी काही इम्पॉर्टंट टिप्स देत आहे हे तुम्ही 4 टक्स ब्लाऊजला, प्रिन्स कट ब्लाऊजला किंवा कटोरी ब्लाऊजला यूज करू शकता। फक्त मागचा गळा हा डीप पाहिजे। आपल्या आईच्या वयाच्या काही मावशी असतात, ताई असतात, त्यांना डोरी किंवा नॉट लावलेली आवडत नाही, पण त्यांचे गळे उतरतात, त्यामुळे थोडेसे नाराज होतात। त्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट टिप्स सांगत आहे। सो व्हिडिओ पूर्ण बघा। सो मी हे बेसिक ड्राफ्टिंग करून घेत आहे। शोल्डर 5 इंच, मुंडा 5.5 इंच, चेस्ट 8.5 इंच आणि कमर 7 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि जो आपला आर्मलचा राऊंड आहे तो 1 इंचावर देऊन घेतला आहे। सो हे जे आपण नॉर्मली सगळ्या ब्लाऊजसाठी करतो ते, आणि गळा रुंदी 2 इंच। बॅक साईड जेव्हा डीप नेक असतं तेव्हा गळा रुंदी कमी घ्यायची असते, 2 इंच घ्यायची असते। मी लवकरच चार्ट अपलोड करेन की किती साईजला किती गळा रुंदी घेतली जाते किंवा किती साईजला किती आर्म होल शोल्डर कॅल्क्युलेट करून नक्कीच व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन। सो हा जो आपला बॅक नेकचा डीप गळा असतो ना तो असं स्प्रेड होतो, जेव्हा आपण त्याला टक्स घेतो ना तो सो स्प्रेड होतो आणि आपले शोल्डरवरून ते उतरतात। त्यासाठी उपाय म्हणून आपल्याला डोरी लावावी लागते, जी जास्त करून ताईंना आवडत नाही। सो आपण त्यासाठी उपाय म्हणून काय करतो तर आपण गळ्याच्या साईडला, शोल्डरच्या साईडला 1/2 इंच एवढा उतार देतो। तो मी तुम्हाला सांगते की 1/2 इंच उतार अजिबात द्यायचा नाही। मी आत्ता मी मार्क केला आहे बघा, तिथे 1/2 इंच उतार देतात आणि त्यामुळे काय होतं तो उतार दिल्यानंतर की आपला आर्मोलच्या साईडचं जे शोल्डर आहे ना तिथे मी सर्कल केला आहे, तिथे ना असं एक उंचवटा किंवा टोक बाहेर येतं आणि ब्लाऊजची उंची फ्रंट साईडहून बॅक साईडहून कमी होऊन जाते आणि ब्लाऊज असा उचलला जातो आणि शोल्डर उतरतातच। इथे जरी दिला तरी उतरतात। सो गळ्याच्या साईडला 1/2 इंच एवढं उतार द्यायचं आहे। किती मी रेड स्केच पेनने दाखवत आहे। गळ्याच्या साईडला 1/2 इंच उतार द्यायचा आहे, शोल्डरला द्यायचा नाही। कुठे द्यायचं आहे? गळ्याच्या साईडला। आणि जी आपली शोल्डरची मुंड्याची लाईन आहे ना शोल्डरच्या खालची, ती एक लाईन एवढी आतमध्ये घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओत पाहू शकता, मी ड्रॉ केली आहे एक लाईन। आपल्या ज्या टेपवर एक लाईन एवढं मार्जिन असतं ना तेवढी मुंड्याचा जो सर्क्युलर शेप आहे ना त्याला एक लाईन एवढं आतमध्ये घ्यायचं आहे। आणि फिटिंगच्या साईडला 1/2 इंच ॲज इट इज कर्व शेपमध्ये जायचं आहे। जो आपल्या शारीरिक संरचना आहे, निमुळता भाग आपल्या काखेमध्ये, तिथे जायचं आहे। तुम्ही पाहू शकता जसं मी व्हिडिओ ड्रॉ केले आहे सेम स्टेप्स फॉलो करा, तुमचे सुद्धा शोल्डर अजिबात उतरणार नाहीत। आपल्याला 1/2 इंच उतार नक्कीच द्यायचा आहे, पण तो कुठे द्यायचा आहे? गळ्याच्या साईडला, शोल्डरवर द्यायचा नाही, जेणेकरून आपल्या गळा उतरणार नाही आणि तुमच्या ब्लाऊजची उंची सुद्धा कमी होणार नाही। आणि आता आपण टक्स घेत आहोत। टक्स घेताना पण काय इम्पॉर्टंट प्रिकॉशन घ्यायचे मी तुम्हाला सांगते। आपण जनरली टक्स आहे ना कसाही घेतो, काउंट करत नाही, मेजर करत नाही आणि टक्स ना कोणत्याही साईजनुसार घेतला जात नाही किंवा 34 साईजचा एवढा असतो किंवा 40 साईजचा एवढा असतो, असं नसतं। बॅक साईडला जेवढा तुमचा गळा डीप असतो ना त्या गळ्यापासून 1 इंच एवढा खाली घ्यायचा टक्स किंवा 1/2 इंच। आता गळा खूप डीप असेल तर तुम्ही 1/2 इंच एवढा घ्या आणि गळा आपली जी स्केल असते ना ते बरोबर ती स्केल ठेवायची। स्केल 1 इंचाचीच असते किंवा 1.25 इंचाची, तर गळा आहे ना गळ्याच्या खाली 1 इंच एवढं मार्क करून घ्या किंवा 1/2 इंच आणि बरोबर त्या अंतरावर टक्स घ्या। पुन्हा बघा व्हिडिओ, व्यवस्थित बघा, व्हिडिओत मी व्यवस्थित सांगितलेलं आहे। आपला जो डीप गळा आहे बॅक साईडचा त्याच्या खाली 1 इंच एवढा टक्स घ्यायचा आहे आणि याचा अर्धा इंच मार्किंग करून आपण टक्स जॉईन करून घ्यायचे आहेत। आणि फिटिंगच्या साईडला क्रॉसमध्ये अर्धा इंच एवढं कट करायचं आहे, अशी लाईन ड्रॉ करायची। टक्सपासून फिटिंगच्या साईडला अर्धा इंच प्लस 1 लाईन, किती? 1/2 इंच घ्यायचं नाही, अर्धा इंच प्लस 1 लाईन। 1/2 इंच घेतलं तर आपली जी फिटिंगची शिलाई असते ना तिथली उंची कमी होते, तर हे खूप इम्पॉर्टंट आहे। तुम्ही अर्धा इंचच घ्या आणि ज्याच्या ब्लाऊजची उंची खूप असते ना 15-16 त्यांनी 1/2 इंच घ्या। असं क्रॉसमध्ये अटॅच करून घ्या। आणि आता ना टक्स घेताना पण शिलाई कशी द्यायची, मी
ग्रीन कलरने दाखवत आहे. असा निमुळता शेप द्यायचा, कर्व शेपमध्ये शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून आहे ना आपला जो टक्स असतो ना त्याला असा उंचवटा येत नाही किंवा असा फुगा येत नाही किंवा छोटीशी चून पण पडते कधी कधी. आणि आता आपण हा आहे ना टक्स कट करूया. जसं व्हिडिओत दाखवले आहे ना सेम रेड कलर जी लाईन मी ड्रॉ केलेली आहे. आता इथे बघा आपला जो मुंड्याची लाईन आहे तिथे मी एक लाईन एवढं आतमध्ये मार्जिन जाऊन लाईन ड्रॉ केलेली आहे. सेम त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा लाईन ड्रॉ करा. ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत ना खूप इम्पॉर्टंट आहेत. तर तुम्ही ह्या टिप्स हळूहळू स्टेप बाय स्टेप फॉलो करायला सुरुवात केली ना तर तुमचेसुद्धा ब्लाऊज खूप परफेक्ट असे बसणार आहेत. म्हणजे छोट्या छोट्या चेंजेस असतात ना तेच आपल्या कामाला खूप सुंदर असं रूप देतात. सध्या आपण ड्राफ्टिंग सर्व आहे ना ते कट करून घेतलं आहे. आपण टक्स पण कट आणि तुम्ही पाहू शकता टक्स मी कसा कट केला आहे. बरोबर निमुळत्या शेपमध्ये टक्स कट केला आहे. आणि माझी ती खाली अरिथमॅटिक शीट आहे ना त्याच्या लाईन सर्व स्ट्रेट आहेत. तर मी तुम्हाला तो टक्स अटॅच करून दाखवते. टक्स अटॅच केल्यानंतर बॅक साईड कशी स्ट्रेट येत आहे, अजिबात कुठेही टोक निघत नाही. तर हे नक्की तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुमचासुद्धा ब्लाऊज आहे ना बॅक साईडला असा उचलणार नाही. तर तुम्ही टक्समध्ये चेंजेस नाही केले किंवा फिटिंगच्या शिलाई वारदाईंचं कट नाही केलं तर हे तुमचं असं स्ट्रेट लाईन येणार नाही. आणि सेम चेंजेस फ्रंट साईडला पण करायचे बरं का. तर त्याच्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ जाऊन बघा, कारण मी दोन्ही साईडला पण चेंजेस सांगितले आहेत. आता आपण शोल्डरचं मार्जिन आहे ना 90 डिग्रीमध्ये ठेवून पाहू शकता. गळ्याच्या साईडला पाव इंच एवढा उतार आला आहे आणि शोल्डरवर फक्त एक लाईन एवढीच उतार आला आहे, जेणेकरून आपलं शोल्डर एकदम परफेक्ट असं आपल्या शोल्डरवर बसणार आहे. अशा पद्धतीने आपलं खूप छान असं ड्राफ्टिंग झालं आहे. आणि काही तुमचे डाऊट आणि कमेंट असतील ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला भेटूया न्यू व्हिडिओमध्ये. बाय.